Okay, good afternoon, all of you. We'll start the structure of road pavement. Okay, in last lecture we have discussed what is mean by the road. Road म्हणजे काय बघितलं आपण? What is mean by the road? Road is a structure which is built up of which is constructed by using different materials for the purpose of movement of people, vehicles from one place to the another. That is nothing but a road. What is mean by the traffic? Traffic म्हणजे काय बघितलं आपण? What is mean by the the motor vehicles of different kinds such as cars, cyclists and pedestrians moving together okay, on a all road. types of the vehicles, peoples who are walking on the roads, that all are considered as a traffic. What is the footpath? The road which is provided small width of the to road which is pedestrians provided or at the side people of the road, that is the footpath. Okay, this much some of the basic terminologies we have seen in the last lecture about the roads. Okay, next point is the structure of road pavement. बघा, रोड पेवमेंट आपल्याला जे आहे, आपल्याला जो रोड दिसतो आहे, तर त्या रोडच्या इथे आपल्याला किती लेयर्स मध्ये तो रोड डिवाइड केलेला असतो तो बघा. दॅट इज अ मेन पॉइंट. बघा, रोडचा सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड, दॅट इज द सब बेस. that is the last lower most part of the road is the subgrade. नंतर कुठला आहे तो बघा, सब बेस. नंतर कुठला बेस कोर्स, नंतर बेस कोट आणि लास्ट वन इज द वेअरिंग कोर्स. तर यामध्ये काय केलं जातं बघा, तिची साईज बघा प्रत्येकाची. सबग्रेड, सबग्रेड म्हणजे काय आहे तर लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड, दॅट इज द सबग्रेड. म्हणजे आपली काय असणार आहे, रोडच्या खाली जी आपली जमीन आहे, तर तो जमिनीलाच आपण काय म्हणलेलं या ठिकाणी सबग्रेड. त्याच्यावरतीच आपला पूर्ण रोडचे जे लेयर्स आहेत ते काय रेस्ट आहेत या ठिकाणी. जर त्या ठिकाणी हे जे टोटल लोड किंवा व्हेकलरचा जो लोड आहे तो तुमचा कसा होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम टॉप टू द बॉटम. बॉटम म्हणजे काय असणार आहे तुमचा सबग्रेड, आणि सबग्रेड टू तुमची सॉईल. अशा पद्धतीने आपलं काय असणार आहे या ठिकाणी रोडचं जे लोड आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत. तर त्यामध्ये बघा, पहिला जो कोर्स आहे आपल्याला काय करायचंय की रोड आपल्याला तयार करायचा आहे. तर रोड तयार करत असताना आपण 4 लेअर मध्ये बनवतो. पहिला लेअर जो खाली असणार आहे तो पूर्ण आपली जी सॉईल आहे किंवा रोड आपण कन्स्ट्रक्ट करायला लागलो, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा काम आपलं काय असतं की अलाइनमेंट फिक्स करणं. अलाइनमेंट म्हणजे काय, सेंटर लाईन ऑफ द रोड. म्हणजे जी की रोडची जी लेंथ आहे, रोड आपल्याला काय करायचं पहिला फिक्स करायचं, या डिरेक्शन मध्ये मला रोड काय करायचं कन्स्ट्रक्ट करायचं. दॅट इज द सेंटर लाईन ऑफ द रोड. एकदा सेंटर लाईन ऑफ द रोड तुमची अलाइनमेंट ऑफ द रोड एकदा फिक्स झाली की त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं, प्रत्येक वेळेला सगळी सॉईल एकसारखी असेल असं आहे का, नाहीये. तर त्यासाठी आपल्याला पॅरामीटर्स आपल्याला जे सॉईलचे आहेत तर त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, हे जे कोर्स आहेत, ही जी साईज आहे, ही थिकनेस आहे, ती आपल्याला काय करायला लागेल, ठरवावी लागेल. कारण आपल्याला लेवल्ड सरफेस बनवायचा आहे, रोड बनवायचा म्हणजे लेवल्ड रोड बनवायचा आहे. सेकंड थिंग इज दॅट त्या ठिकाणी आपल्याला जी लोड असणार आहे व्हेकलरचा तो जास्त असणार आहे. त्यामुळे त्याचा जो सबग्रेड आहे त्याची बेरिंग कॅपॅसिटी पण जास्त असली पाहिजे, वरून येणारा लोड आहे तो जास्त पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे मटेरियल जे वापरणार आहोत दॅट इज द कोर्स ॲग्रिगेट असतील, काही वेळेला त्या ठिकाणी बर्न्ड ब्रिक्स असतील, तर त्या मटेरियल ऑल्सो हॅव्हिंग द हायर स्ट्रेंथ, त्याची स्ट्रेंथ पण कशी पाहिजे, जास्त पाहिजे. देन अँड देन तो रोड आहे तो आपला स्ट्रॉंग राहू शकतो, ड्युरेबल राहू शकतो. आणि फॉर दॅट पर्पज देअर आर दी some of the there are the स्ट्रक्चर ऑफ द रोड पेमेंट इज डिवायडेड इंटू द 4 पार्ट. पहिला लोअर मोस्ट जो पार्ट आहे तो म्हणजे कुठला आहे बघा, सबग्रेड. त्याच्यानंतर सब बेस, नंतर कुठला बेस कोर्स, बेस कोट, आणि त्याच्यानंतर वेअरिंग कोट. अशा पद्धतीने याचं काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. तर प्रत्येक सगळ्यात खालचा जो लेअर आहे तो म्हणजे तुमचा सब बेस, जो की जमिनीच्या वरती, जमिनी एकदा तुम्ही लेवल्ड सरफेस बनवून घेतला की त्याच्यावरती आपल्याला काय करायचे, ॲग्रिगेट्स पसरायचे आपल्याला, की जे की साईज ऑफ स्टोन आहेत थोडक्यात. तर ते जी साईज दिली बघा त्या ठिकाणी, हा जो लेअर आहे तो किती 20 ते 25 सेंटीमीटरचा आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो किती आहे, बेस कोर्स, तो कितीचा आहे, 10 ते 15 सेंटीमीटरचा. त्याच्यानंतर जो तुमचा बेस कोट आहे तो किती आहे, 4 ते 10 सेंटीमीटरचा. आणि टॉपला जो वेअरिंग कोर्स असणार आहे, जो की आपला डांबराचा रस्ता असेल तर त्याच्यासाठी जो वेअरिंग कोट म्हणजे जो वरती आपला टॉपचा लेअर आहे रोडचा, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ रोड पेवमेंट असं असतं. तर वन बाय वन आपण प्रत्येकाचं फंक्शन काय आहे, की सबग्रेडचं व्हॉट इज द फंक्शन ऑफ सबग्रेड, सबग्रेड नक्की
नक्की काय काम करतं, सब बेस नक्की काय काम करतं, त्या ठिकाणचा बेस कोर्स आहे तो सब बेस किंवा बेस कोट किंवा लास्टचा वेअरिंग कोट ऑन द टॉप. तर विल सी दिस ऑल द पार्ट्स. ओके, नाउ विल मूव टुवर्ड्स द फर्स्ट पॉइंट, दॅट इज द सबग्रेड. बघा या सबग्रेड काय आहे, द finished and compacted surface of earthwork on which a road pavement rests is called as a subgrade or formation. बघा म्हणजे काय करायचं, फिनिश्ड म्हणजे काय, एकदा अलाइनमेंट फिक्स केली आपल्याला, की अलाइनमेंट फिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, एकदा लेवल्ड सरफेस बनवायचा. तो कसा असला पाहिजे, फिनिशिंग असला पाहिजे, कॉम्पॅक्टिंग करायचं आपल्याला. जो खालचा आहे तो सब ग्रेड, सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड, त्याला काय करायचंय, एकदा तुमचं अर्थवर्क, एक्सकॅव्हेशन, कटिंग, फिलिंग ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते अलाइनमेंट फिक्स करण्यासाठी असतात. अलाइनमेंट कशी फिक्स केली जाते, तर त्या ठिकाणी तुमचं सर्वे करून अलाइनमेंट फिक्स करत असताना ज्या ठिकाणी डिपॉझिशन आहे तो लेअर कट करायचा, ज्या ठिकाणी अंडुलेशन आहे त्या ठिकाणी तो कट केलेला जो अर्थवर्क आहे, जे कट केलेली जी सॉईल आहे ती त्या ठिकाणी भरायची. आणि आपल्याला काय करायचंय, फॉर्मेशन ऑफ म्हणजे लेवल्ड फॉर्मेशन करायचंय किंवा रोड सरफेस बनवायचा आहे. ओके, तर त्या ठिकाणी बघा, द फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टर सरफेस ऑफ अर्थवर्क ऑन विच रोड पेवमेंट रेस्ट. आणि ह्याच्यावरती हा जेव्हा तुम्ही लेवल्ड सरफेस बनवता तर त्याच्यावरती आपला जो रोडच्या वरचे जे चार कंपोनेंट आहेत किंवा टोटल रोडवरती जे येणारा लोड आहे तो तुमचा सबग्रेड वरती येणार आहे. आणि हा सबग्रेड म्हणजे काय, इट इज अ लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड, जो की बेस कशावरती आहे, तर तुमच्या अर्थवरती आहे. आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी तिची एक फॉर्मेशन लेवल काय करतो, फिक्स करतो. नेक्स्ट, द सबग्रेड ऑफ रोड मे बी प्रोव्हाइडेड ऑन अन एम्बॅकमेंट इन कटिंग or existing ground level depending on the topography and finalized formation level. ही फॉर्मेशन लेवल कशी ठरवली जाते, बाय सर्वेइंग, बाय लेवलिंग. त्या ठिकाणी सर्वेइंग करून, लेवलिंग करून, काही वेळेला कटिंग करावं लागतं मटेरियल, काही ठिकाणी डिपॉझिशन करावं लागतं, जे आहे ते एक्झिस्टिंग रोड सरफेस काय करायचं आहे, प्लेन बनवायचं आहे. मीन्स डिपेंड्स अपॉन द टोपोग्राफी, वी हॅव टू मेक अ फायनलाइज्ड फॉर्मेशन लेवल ऑफ रोड. तो फॉर्मेशन लेवल काय करायचं आहे, लेवल करायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ वेल कॉम्पॅक्टेड नॅचरल सॉइल ब्रॉट टू द रिक्वायर्ड कॅम्बर अँड द ग्रेडियंट. बघा या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तो लेअर जो आहे तो आपल्याला काय करावं लागेल, रोलरनं वगैरे आपल्याला काय करायला, पूर्ण तो कॉम्पॅक्ट करावा लागेल. त्या ठिकाणी काय वेळेला पाणी पण स्प्रिंकलर करावं लागेल, तो पूर्ण कॉम्पॅक्ट झाला पाहिजे. आणि त्याच्यावरती आपलं 1 बाय 1 प्रत्येक लेअरला कॉम्पॅक्शनची गरज आहे. तर लेअर काय करायचं, पहिला सबग्रेड जो आहे तो पूर्ण खालचा अर्थचा तो काय करायचा, एकदा फॉर्मेशन लेवल करायची. आफ्टर दॅट वी हॅव टू मेक अ कॉम्पॅक्टेड, काय करायचं, सॉइल त्या ठिकाणची काय करायची, कॉम्पॅक्टेड करायची टू द रिक्वायर्ड कॅम्बर अँड द ग्रॅडियंट. म्हणजे जो की रोडसाठी आपल्याला ज्या ठिकाणी कॅम्बर किंवा ग्रॅडियंट हे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. व्हॉट इज द कॅम्बर किंवा व्हॉट इज द ग्रॅडियंट, व्हॉट आर द शोल्डर्स किंवा कॅरेजवे, हे जे पॅरामीटर्स रोडचे ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला दाखवेन. तर त्यासाठी बघा, इट इज कन्सिस्ट ऑफ वेल कॉम्पॅक्ट. त्या ठिकाणी सॉइल कशी करून घ्यायची आपल्याला, कॉम्पॅक्टेड सॉइल बनवायचे. and the thickness and the type of pavement is depends upon the supporting power of the subgrade because the entire load of the pavement including the load of traffic transmitted through the pavement and it is ultimately taken by the subgrade. म्हणजे काय, जो सबग्रेडचा तुमचा लास्ट लोअर मोस्ट पार्ट आहे तो काय काम करतोय, की जे काही ट्रॅफिकचा व्हेहिक्युलरचा जो लोड येणार आहे तो पण तुमचा पूर्ण कशावरती येणार आहे, सबग्रेड वरती येणार आहे. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट काय आहे, की जे वरती तुमचे लेअर आहेत तर त्याचा लोड पण तुमच्या पूर्ण कशावरती येणार आहे, तर सबग्रेड वरती येणार आहे. अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू मेक द अर्थ कॉम्पॅक्टेड बनवायची आहे आपल्याला. कॉम्पॅक्टेड बनवल्यानंतर ऑटोमॅटिकली इट्स बेअरिंग कॅपॅसिटी विल बी गोज ऑन इन्क्रीजेस. आणि ती फॉर्मेशन लेवल आहे ती आपल्याला कशा पद्धतीने बनवायचे, बाय द कटिंग अँड द फिलिंग. बाय कटिंग अँड फिलिंग विल मेक अ सरफेस ॲज अ लेवल्ड सरफेस and it depends upon the topography and the finalized formation level. It consists of well compacted natural soil brought to the required camber and the gradient. समजलं का सगळ्यांना काय करायचं आपल्याला, जी सॉइल आहे, जो सबग्रेड हा जो पार्ट आहे या कंपोनंट ऑफ द रोड मधला, तर सबग्रेड इज अ लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड, जो की अर्थ मटेरियल आहे. त्या ठिकाणी आपल्याला अर्थ मध्येच काय करायचं आहे, की फॉर्मेशन लेवल बनवायचे आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी डिपॉझिशन असेल तो एरिया कट करायचा आहे, ज्या ठिकाणी अंड्युलेटिंग पार्ट आहे तो एरिया कट केलेला अर्थवर्क त्यामध्ये भरायचा आहे आणि पूर्ण लेवल सरफेस बनवायचा आहे. लेवल सरफेस बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ते लूज मटेरियल असणार आहे थोडक्यात.
त्याची आपल्याला काय करायची आहे, बिअरिंग कॅपॅसिटी वाढवायची. तर ती कशी वाढवणार आपण, तर बाय द कॉम्पॅक्टिंग दॅट अर्थ. ती काय करायची आपल्याला, कॉम्पॅक्शन करायचं. त्यासाठी मग थोडंफार पाणी त्याच्यावरती स्प्रेड करावं लागेल. परत दुसरी गोष्ट, रोलर फिरवावे लागतील. बाय युझिंग दिस मशिनरी आपण काय करू शकतो, ऑटोमॅटिकली वी कॅन मेड द कॉम्पॅक्शन ऑफ दॅट सॉइल अँड ऑटोमॅटिकली इट्स बेअरिंग कॅपॅसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. आणि बेसिक एम काय आहे की सबग्रेडचा जो काही लोड येणार आहे तो टोटल लोड ऑफ द रोड whatever the vehicles that will be come towards the subgrade, because of subgrade is the lowermost part of the road. All of you understand? समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. All of you getting? Yes. Yes. एकदा सांगू का? Okay, ma'am. Repeat one again, ma'am. Yes, ma'am. ओके, इकडे बघा, जो सबग्रेड हा जो पार्ट आहे तो रोडचा सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट आहे. तो म्हणजे काय, आपला रोडचा सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट म्हणजे जमीन खालची आपली सबग्रेड आहे की त्याच्यावरती आपण रोड बांधणार आहोत. तर रोड बांधत असताना सगळ्यात लोअर मोस्ट जो पार्ट आहे तो म्हणजे सबग्रेड. आपल्याला सबग्रेड मध्ये लेवल्ड सरफेस बनवायचा आहे. तर त्यासाठी काय करायला लागेल, काही ठिकाणी अप असेल, डोंगराळ असेल, काही ठिकाणी खड्डा असेल. मला काय करायचं, तर लेवल्ड सरफेस बनवायचं आहे. तर त्यासाठी मी काय करणार, त्याची फॉर्मेशन लेवल करायसाठी मला ज्या ठिकाणी डिपॉझिशन आहे ते अर्थ मटेरियल मी कटिंग करणार म्हणजे काय, एक्सकॅव्हेशन करणार त्या ठिकाणचं. आणि ज्या ठिकाणी अँड्युलेटिंग आहे तो एक्सकॅव्हेशन केलेले जे अर्थ मटेरियल आहे ते मी जे अँड्युलेटिंग पार्ट आहे तिथं भरणार. मी असं भरून घेतल्यानंतर मला काय मिळेल, एक लेवल्ड सरफेस मिळेल. तो जो लेवल्ड सरफेस आहे त्यामध्ये आता मटेरियल कसलं आहे, माझं लूज मटेरियल आहे. मग त्या लूज मटेरियलची मला काय करायची, आता स्ट्रेंथ वाढवायची, त्याची बेअरिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे. तर त्यासाठी मला काय करायला लागेल, थोडंफार पाणी शिपडावं लागेल, त्याच्यावरती पाणी पसरावं लागेल. आणि रोलरनं तो एरिया आहे, तो जो रोडचा सरफेस आहे तो पूर्ण अर्थवर्क रोलरने पूर्ण रोल करून घ्यावा लागेल, जेणेकरून कॉम्पॅक्शन होईल आणि सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. हे सगळं आपण काय करायचं, तर जो रोड आहे तो रोडचा जो टोटल लोड असणार आहे तो लोड कुणावरती येतो, तर लोअर मोस्ट पार्ट. कोण आहे लोअर मोस्ट पार्ट मध्ये, सबग्रेड आहे. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट म्हणजे काय, जे काही व्हेकल तुमच्या रोडवरनं फिरणार आहेत त्याचा पण जो लोड येणार आहे तो टॉप लेअर पासून ते पूर्ण बॉटमच्या लेअर पर्यंत काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. त्यासाठी वी हॅव टू टेक केअर अबाउट द अर्थ बाय द कॉम्पॅक्शन. ओके, कॉम्पॅक्टिंग करायचं आहे, कारण टोटल जो लोड येणार आहे दॅट विल बी ट्रान्समिटेड टुवर्ड्स द सबग्रेड ओनली. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं? मोठा आवाज येऊ दे जरा सगळ्यांचा एकदा. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, ठीक आहे. सो राईट डाऊन द फर्स्ट सबग्रेड. Write down subgrade. The finished and compacted surface of earthwork on which a road pavement rest, is called subgrade or formation. Is called subgrade or formation. दीप्ती मोरे कोण आहेत? पीपीटी ची लिंक मॅम मी पाठवून देते तुम्हाला. ओके, the finished and compacted surface of earthwork on which a road pavement rests
is called subgrade or formation. Full stop. The subgrade of a road, the subgrade of a road may be provided. Subgrade of a road may be provided on an embankment comma in cutting or existing ground level depending upon the topography and the finalized formation level full stop. It consists of well compacted natural soil brought to the required camber and gradient full stop. The thickness and type of pavement pavement structure depend upon the supporting power of the subgrade because the entire load of the pavement comma including the load of traffic transmitted through the pavement is ultimately
is ultimately taken up by the subgrade. All of you completed? Yes. झालं का सगळ्यांचं इथपर्यंत? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. Write down the second course, sub-base course. Sub-base course. बघा हा जो कोर्स आहे दॅट इज द सब बेस कोर्स. आपले किती लेअर आहेत आता? त्याच्या आता लोअर मोस्ट पार्ट कुठला बघितला आपण? सबग्रेड नंतर आता कुठला आहे तुमचा? सब बेस. आणि सब बेसच्या वरती जो असणार आहे तो तुमचा कुठला आहे? बेस कोर्स. म्हणजे काय? अ लेअर ऑफ ग्रॅन्युलर मटेरियल प्रोव्हाइडेड इन बिटवीन द सबग्रेड अँड द बेस कोर्स. म्हणजे वरचा आणि खालचा लेअर कुठला आहे बघा? सब बेस. हा, सब बेसच्या वरती जो असणार आहे तो म्हणजे सबग्रेड. सबबेसच्या वर खालती असणार आहे तो कुठला आहे तुमचा? सबग्रेड. आणि सबबेसच्या वरती असणार आहे तो तुमचा कुठला आहे? बेस कोर्स. इन रोड पेवमेंट इज नोन ॲज अ सबबेस. इट इज प्रोव्हाइडेड ॲज अन ॲडिशनल लेअर when subgrade is poor quality. It consists of layer comparatively cheaper material like burnt, clinker and natural gravels and the slag. बघा या ठिकाणी काय करणार आहे आपण? जेव्हा आपण काय बघितलं? सबग्रेड हा पहिला पार्ट बघितला, लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड. तर त्या सबग्रेड वरती काय असणार आहे? सबग्रेड हा रोड आहे, तर रोडचा सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट म्हणजे काय? तुमचा सबग्रेड. तर या सबग्रेड मध्ये काय करायचं? काय जर सबग्रेडची जर क्वालिटी पुअर असेल, बेअरिंग कॅपॅसिटी जर कमी असेल, तर त्या ठिकाणी हा जो वरचा त्याच्या लेअर असणार आहे तो सब बेस हा जो प्रोव्हाइड केलेला असेल, तर दॅट विल बी बेनिफिशियल टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द सबग्रेड. तर या ठिकाणी काय होणार आहे? या सरफेस मुळे काय होणार आहे? त्या ठिकाणची जी पुअर क्वालिटी आहे ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे त्या ठिकाणची. दॅट पुअर क्वालिटी विल बी गेटिंग रिड्युसेस अँड द स्ट्रेंथ विल बी इन्क्रीजेस. इट कन्सिस्ट ऑफ हा जो लेअर असणार आहे तो कशाचा बनवलेला असणार आहे? दॅट इज द बर्न्ट क्लिंकर. क्लिंकर हा एक काय असतो? एक प्रोडक्ट, एक स्टोनच प्रकार आहे तो क्लिंकर. किंवा नॅचरल ग्रॅव्हल्स, नॅचरल जे मटेरियल असेल किंवा ग्रॅव्हल्स असतील किंवा स्टोन्स असतील, दगडाचा प्रकार आहे नॅचरल ग्रॅव्हल्स किंवा बर्न्ट क्लिंक. किंवा त्या ठिकाणी काय वेळेला बर्न्ट क्लिंकर हा एक काय असणार आहे? तुमचा एक स्टोन आहे. तर अशा प्रकारचे जे स्टोन्स आहेत किंवा नॅचरल जे ग्रॅव्हल्स असतील किंवा स्टोन्स असतील जे की वीक आहेत, असे काय करणार आहे त्या ठिकाणी? चिपर मटेरियल आहेत. दॅट ऑल आर चिपर मटेरियल्स आर युज्ड इन टू दिस सब बेस कोर्स. तर या सब बेस कोर्सचं मिनिंग काय असणार आहे? टू इन्क्रीज द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द अर्थ. दॅट इज द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सबग्रेड. आणि हा लेअर कुठं आहे? तर हा लेअर आहे तो लेअर इज लाईज बिटवीन द सबग्रेड अँड द सब बेस. सबग्रेड अँड द बेस कोर्स. ओके. तर बघा मिडलचा लेअर असणार आहे वरचा. आता एक मिनिट स्लाइड दाखवते तुम्हाला. या ठिकाणी बघा जो पूर्ण खालचा आहे तो सबग्रेड आहे, त्याच्यानंतर आहे तो कुठला आहे तुमचा? सब बेस. तर त्याच्यावरती कुठला असणार आहे? बेस कोर्स. तर ह्या बेस कोर्सच्या आणखी खाली सबग्रेडच्या मध्ये जो लेअर आहे तो म्हणजे तुमचा काय आहे? तर सब बेस हा लेअर आहे. ठीक आहे. यामध्ये पण बघू शकता खालचा जो लेअर आहे तो तुमचा सबग्रेड आहे, वरचा जो लेअर आहे तो तुमचा बेस कोर्स आहे, आणि मिडलचा जो लेअर आहे तो तुमचा कुठला आहे? सब बेस कोर्स. तर यामध्ये जो खालचा लेअर बघितला आपण आधी तो म्हणजे काय असणार आहे? सबग्रेड. सबग्रेडचं काय आहे आपल्याला? तर पूर्ण अर्थ मटेरियल आहे तिथं फॉर्मेशन लेवल करणार आहोत, त्याचं कॉम्पॅक्शन करणार आहोत जेणेकरून त्याची बेअरिंग कॅपॅसिटी वाढावी. आणि काही ठिकाणी जर या ठिकाणी याची जर बेअरिंग कॅपॅसिटी कमी असेल तर त्या ठिकाणी हा जो दुसरा लेअर आहे तो काय करणार आहे? त्या ठिकाणी बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्याचं काम करणार आहे. जी पुअर क्वालिटी ऑफ सबग्रेड आहे तर त्याला भरून काढायचं काम कोण करणार आहे? तर तो सब बेस कोर्स आहे. तर यामध्ये चिपर मटेरियल जे की ग्रॅव्हल्स असतील, या ठिकाणी बर्न्ट क्लिंकर्स असतील, ग्रॅव्हल्स असतील, ते या ठिकाणी आपण यूज करून काय करणार आहे? त्याची बेअरिंग कॅपॅसिटी काय करणार आहे? इन्क्रीज करणार आहोत. आणि हा जो लेअर आहे दॅट इज अ लेअर मिडलला आहे. कुठून ते? बेस कोर्सच्या खाली आणखी सबग्रेडच्या वरती. दॅट इज द लेअरचं ह्या ठिकाणचं काय आहे? त्याचं स्थान आहे. तर फ्रॉम द फोर component of the roads. समजलं का? All of you understand? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am.
आता Yes, ma'am. त्याच्यावरचे आपले दोन राहिलेले आहेत लेयर्स, दॅट इज द बेस कोर्स अँड द सरफेस कोर्स. आता पहिला एम काय होता आपला सगळ्यात खालचा सबग्रेडचा, की आपल्याला पूर्ण लोड आहे तो कशावरती येतोय, सबग्रेडवर येतो. त्यासाठी आपली ही जी स्ट्रेंथ आहे ती कशी पाहिजे, जास्त पाहिजे, बेअरिंग कॅपॅसिटी जास्त पाहिजे. पण ज्या वेळेला ही जी स्ट्रेंथ कमी असेल, काही वेळेला सॉईल आहे ती लूज असते, त्याची स्ट्रेंथ कमी असते, तर त्यावेळेला हा जो सेकंड लेअर आहे तो ऍक्ट करणार आहे. काय करणार आहे, सब बेस कोर्स काय करणार आहे, याच्यावरती आपण कॉम्पॅक्शन केलं, रोलिंग केलं, या ठिकाणी ॲग्रिगेट स्ट्रॉंग वापरले, जे की क्लिंकर्स असतील किंवा चिपर मटेरियल असेल, तर ऑटोमॅटिकली या ठिकाणची बेअरिंग कॅपॅसिटी काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. दॅट इज द सेकंड component of the road, that is the sub base course. Write down sub base course. A layer of granular material, a layer of granular material a layer of granular material provided in between the subgrade and the base course in a road pavement is known as subbase. Full stop. It is provided as an additional layer when subgrade is of poor quality. Full stop. It consists of layer. It consists of a layer comparatively cheaper material like burnt clinker, comma natural gravel or slag. Full stop. Coming towards the next layer, base course. बघा, what is this base course? पूर्ण लोअर मोस्ट पार्ट कुठला होता कंपोनेंट ऑफ द रोड, दॅट इज द सबग्रेड. नंतर कुठला होता आपला सब बेस. त्याच्यानंतर आता वरचा जो आहे तो कुठला आहे तुमचा बेस कोर्स. तर बघा, अ लेअर ऑफ बोल्डर्स ऑर ब्रिक्स. बघा, लेअर ऑफ ब्रिक्स और द लेयर्स ऑफ बोल्डर्स are provided over the subbase or immediately over the subgrade. In the absence of subbase in a road pavement is called as base course or soling.
or foundation course. The course is considered as most important and major component of road structure because this course is to bear the impact of traffic transferred to the wearing course, and it consists of stable material like boulders, gravels, one or two layers of well-built bricks, etc. In case of rocky subgrade, this course is not provided. बघा आता आपले किती कोर्स बघितले आपण. पहिला पूर्ण लोअर वेस्ट बघितला तो सबग्रेड बघितला, त्याच्यानंतर आपण बघितला तो म्हणजे सब बेस बघितला. आता आहे तो तुमचा कुठला बेस कोर्स आहे. बेस कोर्स हा जो लेअर आहे तो प्रोव्हाइड कधी करतात तर तुमचा अबोव द सब बेस किंवा काय वेळेला काय असणार आहे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सब बेस कोर्स हा काय असणार आहे ऍबसेंट असणार आहे, तर त्यावेळेला तुमचा हा बेस कोर्स काय केला जाईल अप्लाय केला जाईल. तर यामध्ये जे मटेरियल वापरतात तर काय असणार आहे त्यामध्ये स्टेप मटेरियल आहेत ते कुठले आहेत बघा, ग्रॅव्हल्स आहेत किंवा वेल बर्ट ब्रिक्स आहेत, काय 1 or 2 लेयर्स मध्ये वेल बर्ट ब्रिक्स या ठिकाणी प्लेस केले जातात. रॉकी जर सबग्रेड हा जर स्ट्रॉंग असेल, याची बेरिंग कॅपॅसिटी जर जास्त असेल तर त्यावेळेला हा जो बेस कोर्सचा जो लेअर आहे तो दिला जात नाही. ठीक आहे, तर बघा बेस कोर्स हा काय आहे, इट इज अ लेअर ऑफ ब्रिक्स प्रोव्हाइडेड ओव्हर द सब बेस और इमिडिएटली ओव्हर द सबग्रेड. काय वेळेला सब बेसच्या वरती किंवा ऑटोमॅटिकली अबोव द सबग्रेड जो लोअर मोस्ट पार्ट आहे त्याच्यावरती प्रोव्हाइड केला जातो. हा आहे तो इन अब्सेन्स ऑफ द सबग्रेड. जेव्हा सबबेस जर अब्सेंट असेल तर त्यावेळेला पण हा बेस कोर्स काय करू शकतो आपण डायरेक्टली हा कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्यासाठी जो मटेरियल आहे ते कुठलं मटेरियल वापरलं जातं तर वेगळे मटेरियल आहेत. तर त्यासाठी कुठले आहेत, ग्रॅव्हल्स आहेत, बोल्डर्स आहेत किंवा ब्रिक्स आहेत, वेल बर्न्ड ब्रिक्स आहेत. हे आपण काय करतो ह्या ठिकाणी मटेरियल यूज करतो. वेल बर्न्ड ब्रिक्स असतात त्या काय असतात इरेग्युलर असतात पण त्याची काय असते स्ट्रेंथ त्याला जास्त असते. सो इट इज नोन ॲज द वेल बर्न्ड ब्रिक्स. आणखी त्या ठिकाणी रॉकी जर सबग्रेड असेल म्हणजे सबग्रेड ह्या ठिकाणी स्ट्रॉंग असेल तर त्यावेळेला हा जो आहे तो बेस कोर्स प्रोव्हाइड केला जात नाही. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि लास्टचा जो राहतो आपला वेरिंग कोर्स, तर वेरिंग कोर्स हा कशासाठी हा आपला टॉपचा लेअर आहे. द टॉप मोस्ट लेअर ऑफ द रोड पेवमेंट डायरेक्टली एक्सपोज्ड टू ट्रॅफिक इज कॉल्ड ॲज अ वेरिंग कोर्स ऑफ द सरफेसिंग. म्हणजे रोडचा सरफेस टॉपचा जो आहे तर त्याला आपण काय म्हणतो वेरिंग कोर्स किंवा वेरिंग कोट किंवा सरफेस कोर्स असं त्याला म्हणतात. समजा तो डांबराचा रस्ता असेल तर डांबर दिसेल तुम्हाला वरची, जे असेल ते अस्फाल्ट मिक्सचर असेल त्या ठिकाणचं, कॉन्क्रीट असेल तर कॉन्क्रीट मटेरियल असेल. बट दॅट मटेरियल और द टॉप मोस्ट लेअर दॅट इज द वेरिंग कोट दॅट इज डायरेक्टली एक्सपोज्ड टू द ट्रॅफिक. ओके, सो इट इज known as the wearing course or the surfacing. It may consist of one or more number of layers. In case of flexible pavement, a good wearing course should have impervious and weather resisting. It should be able to resist the abrasive action of the traffic. म्हणजे बघा या ठिकाणी जर वरचा जो कुठला कोट आहे वेरिंग कोट आहे, हा जर कोट जर चांगला असेल म्हणजे टॉपमोस्ट लेअर जर तुमचा चांगला असेल, स्ट्रॉंग असेल, त्याचं कन्स्ट्रक्शन जर चांगलं केलं असेल, चांगलं मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं असेल तर काय होऊ शकतो रोडचा जो मेंटेनन्स आहे तो पण काय होऊ शकतो कमी होऊ शकतो. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट काय असणार की त्या ठिकाणी जर समजा पाऊस जर रेनफॉल जर झाला त्या ठिकाणी जर वीक मटेरियल असेल तर काय होणार आहे रोडमध्ये वॉटरचं ड्रेनेज होऊ शकतं. आणि त्यासाठी आपल्याला काय प्रिकॉशन घ्यावे लागेल की टॉपमोस्ट लेअर शुड बी कन्स्ट्रक्टेड विथ काय करायला लागेल आपल्याला टॉपमोस्ट लेअर आहे तो इम्परवियस बनवावा लागेल, स्ट्रॉंग बनवावं लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी त्याची जी स्ट्रेंथ आहे ती चांगली राहील. आणखी that surface will be become a impervious म्हणजे काय त्यामधून सिपेजेस किंवा लिकेजेस ऑफ वॉटर होणार नाही. परवियस म्हणजे काय दॅट इज द सिपेजेस और द लिकेजेस, त्याला आपण काय म्हणतो परवियस. इम्परवियस म्हणजे काय सिपेज होणार नाही, लिकेज पण होणार नाही. तर तसा रोड आपल्याला काय करायचा आहे बनवायचा आहे, हार्ड बनवायचा आहे, नंबर ऑफ लेयर्स मध्ये बनवायचा आहे. सो दॅट लेअर शुड बी अ हार्ड लेअर. त्या ठिकाणी त्याची स्ट्रेंथ पण वाढवली पाहिजे आणि जर वॉटर जर त्या ठिकाणी रेनफॉल झालं तर ते सिपेज किंवा लिकेज झालं नाही पाहिजे. जर लिकेज झालं त्या ठिकाणी सिपेज ऑफ वॉटर जर झाले ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होऊ शकतं त्या रोडची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होऊ शकते. मग त्या ठिकाणचा मेंटेनन्सचा भाग त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो. सो फॉर दॅट पर्पज दॅट टॉपमोस्ट लेअर जो आहे वेरिंग कोर्स जो आहे तो कसा पाहिजे दॅट शुड बी कन्स्ट्रक्टेड विथ
It consists of one or more number of layers. In case of flexible pavement and good wearing coat should be impervious and weather resisting पाहिजे आणि it should be able to resist abrasive action of the traffic. कारण भरपूर ट्रॅफिक आहे ते वरती पूर्ण कशाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे तर टॉप लेअरशी होणार आहे. तो म्हणजे तुमचा कुठलाही वेअरिंग कोर्स आहे. सो फॉर दॅट पर्पज दॅट लेअर शुड बी हार्ड, ड्युरेबल अँड द स्ट्रॉंग इन नेचर. In this way, these are the different types of the different components of the roads. All of you understand? समजलं का सगळ्यांना? All of you getting? Yes, ma'am. Understand, ma'am. Okay. So write down now the third course, that is the base course. Base course. A layer of boulders or bricks. The layer of boulders or bricks provided over the subbase or immediately over the subgrade in the absence of subbase, in a road pavement is called base course or soling, or formation course. Full stop. This course is considered as the most important and major component of road structure